11 फेब्रुवारी रोजी सकाळी वागडोह ते खोडगाव रोडवरील मारुती जहाणपूर शेतशिवारातील धरणाच्या कालव्यात एका जळालेल्या अवस्थेतील अज्ञात मृतदेह आढळून आला आहे. ग्राम पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पथरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. कालव्यात जळालेल्या स्थितीत मानवी मृतदेह आढळला तर जवळच 4 चाकी वाहनाच्या टायरच्या खुणा दिसून आल्यात. प्राथमिक चौकशीत मृताची ओळख पटली नाही. यावरून मृत व्यक्तीची ओळख पटू नये म्हणून दुसऱ्या ठिकाणी खून करून मृतदेह येथे आणून जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. या प्रकरणी पथरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पथरोड व अंजनगाव सुर्जी पोलिसांचे विशेष पथक गठीत करण्यात आले आहे. तांत्रिक पुरावे गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहे. तपासादरम्यान अंजनगाव सुर्जी येथील पद्मश्री हॉटेलचा मालक शुभम रॉय संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय. कडक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. चौकशीत समोर आले आहे की आर्वी येथील प्रशांत महाजन यांच्यासोबत पैशांच्या कारणावरनं मृतक शेख शाहरुख शेख रहूफ याचा वाद झाला होता. या वादातून प्रशांत महाजन, त्यांचा मुलगा टिकेश महाजन आणि अली अजगर यांनी शाहरुखचा खून करण्याचा कट रचला. अली अजगरने शाहरुखला पैशांचे आमिष दाखवून गावाबाहेर बोलावलेत. तेथे त्याच्यावर मारहाण करून त्याचा खून करण्यात आलाय. यानंतर मृतदेह 4 चाकी वाहनातून आर्वीहून अमरावती जिल्ह्यात आणण्यात आला. शुभम रॉय व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने शहाणूर धरणाच्या कालव्यात मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या प्रकरणात टिकेश महाजन, प्रशांत महाजन, अली अजगर, शुभम रॉय, हर्षित गौर, निखिल गौर यांना अटक करण्यात आली आहे. तसेच एक विधी संघर्षित बालक ताब्यात आहे. आरोपींकडनं सुमारे 5,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सध्या पुढील तपास पथरोड पोलीस करीत आहेत.